दिवाळीचा सण तोंडावर असताना जळगावच्या सराफ बाजारामध्ये सोने आणि चांदीच्या दरामध्ये सातत्याने चढउतार होत आहे। जळगावच्या सराफ बाजारामध्ये आज देखील जर आपण बघितलं तर चांदीच्या दरामध्ये तब्बल 8,000 रुपयांची घसरण झाली असून चांदी जी आहे 1,78,000 रुपयांवर पोहोचलेली आहे। 2 लाखांच्या उंबरठ्यावर चांदी जी आहे ती पोहोचली होती आणि कुठेतरी ग्राहकांच्या खिशाला मोठी कात्री बसत असल्याचं चित्र पाहायला मिळत होतं। मात्र आज सोन्याचे दर जे आहे चांदीचे दर जे आहेत 8,000 रुपयांनी घसरले आणि त्यामुळे ग्राहकांना देखील मोठा दिलासा मिळालेला आहे। तर सोन्याच्या दरात देखील कुठेतरी दुसरीकडे 400 रुपयांनी वाढ झाली असून सोन्याचे दर जे आहेत GST सहित 1,31,000 रुपयांवर पोहोचलेले आहेत। नेमके चांदीच्या घसरणीमागची नेमकी काय कारणं आहेत आपल्याशी बोलण्यासाठी सराफ व्यावसायिक आहेत। दादा काय सांगणार, चांदी गेली 2 दिवस सलग 10,000 रुपयांनी वाढली, आज तिचे दर कुठेतरी घसरलेले आहेत। सर खरी गोष्ट आहे, तुम्ही मागील 10-12 दिवस पाहिलं असेल चांदी जवळपास मार्केटमध्ये लोकांनी बुकिंगसुद्धा बंद केली होती आणि चांदी शॉर्टेज होती। मुंबई मार्केट म्हणा, नाशिक, पुणे, जळगाव सगळीकडे शॉर्टेज होती चांदीची। आता कुठेतरी काल परवापासून बुकिंग चालू झालेली आहे। जी शॉर्टेज होती चांदीची ती लोकांना आता चांदी भेटायला लागली, लोकांनी बुकिंग सुरू केलेली आहे, त्याच्यामुळे चांदी घसरलेली आहे। चांदीचा आपल्या मार्केटमध्ये तुटवडा पाहायला मिळतोय का? कारण पुढच्या काळामध्ये चांदी 2 लाखांचा टप्पा पार करायला असंही सांगितलं जात आहे। तुमच्यापर्यंत नेमकी काय माहिती आहे? सर आता पण सध्या चांदी थोडी शॉर्टेज आहे। आम्ही सध्या बुकिंग घेत आहे आणि बुकिंग चालू आहे सध्या। मुंबईला पण म्हणा, जळगावला पण बुकिंग सध्या चालू आहे आणि आता भविष्यामध्ये लोक म्हणत आहे की प्रेडिक्शन आलेलं आहे की चांदी जवळपास 2.5 लाखचा पार करणार आहे। याची कारणं काय आहेत नेमकी? आता सर चांदी म्हणजे मुख्य कारण म्हणजे चांदी आता इंडस्ट्रियल यूजमध्ये यूज व्हायला लागली आहे। आता चायनाने एक आविष्कार केला आहे, ती बॅटरीमध्ये चांदी वापरायला लागलेलं आहे। त्याच्यामुळे चांदी वापरल्याने बॅटरीची प्रोडक्टिव्हिटी वाढलेली आहे, त्याच्यामुळे चायना हेवी इन्व्हेस्टमेंट करते चांदीमध्ये, त्याच्यामुळे भाव वाढलेले चांदीचे। आपल्याकडे जो चांदीचा स्टॉक आहे आता तो कसा आहे, नेमका शॉर्टेज आहे की पुरेल एवढा आहे का? कारण दिवाळीचा सण आहे। सर आपल्याकडे शॉर्टेज नाही आहे चांदीचं। आपल्याकडे चांदी शॉर्टेज आहे, फक्त प्युअरचा शॉर्टेज आहे थोडी। बाकी आपल्याकडे चांदीच्या भरपूर वस्तू आहे, म्हणजे बाकीच्या वस्तू आहे, फक्त चांदीच्या प्युअर डिपार्टमेंटचे नाही वस्तू। तर अशा पद्धतीने दिवाळीचा सण तोंडावर असताना दुसरीकडे जळगावच्या सराफ बाजारामध्ये सोने आणि चांदीच्या दरात सातत्याने जी वाढ होते आहे, यामुळे ग्राहकांवर देखील परिणाम झाल्याचे चित्र पाहायला मिळत होतं। गेल्या 2 दिवसापासून सलग चांदीने 10,000ची विक्रमी वाढ झाली आणि आज चांदीच्या दरामध्ये 8,000ची घसरण झाल्यामुळे कुठेतरी ग्राहकांना देखील दिलासा मिळालेला असून आणखी भाव वाढतील या भीतीने तसेच दर कमी झाल्याच्या शक्यतेमुळे या ठिकाणी जळगावच्या सराफ बाजारामध्ये ग्राहकांची आज सोने आणि चांदी खरेदीसाठी गर्दी झाल्याचे चित्र पाहायला मिळत असून सराफ बाजार हा गजबजल्याचे चित्र पाहायला मिळत आहे। किशोर पाटील, TV9 मराठी, जळगाव। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।